नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। दिंडेरीच्या सरकारी मॉडेल कॉलेजच्या अतिथी प्राध्यापिका डॉक्टर नसीम बानो यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील व्हॉट्सअप मेसेज आणि व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल अटक करण्यात आली होती। डॉक्टर नसीम बानो यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे। केवळ धार्मिक भावना दुखावणारे संदेश आणि व्हिडिओ फॉरवर्ड केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे। जस्टिस अवनिंद्र कुमार सिंग म्हणाले की प्रथम दर्शनी हे अगदी सुरक्षितपणे म्हणता येईल की व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करताना सुशिक्षित व्यक्ती आणि महाविद्यालयात अतिथी प्राध्यापिका पदावर असलेल्या व्यक्तीची मोठी जबाबदारी असते, परंतु केवळ एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावू शकणारा मेसेज किंवा व्हिडिओ फॉरवर्ड केल्याच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येत नाही। ट्रायल कोर्टाने यापूर्वी डॉक्टर नसीम बानो यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अर्जदाराने BNS 2023 च्या कलम 196, 299 आणि 353(2) अंतर्गत गुन्ह्यांसाठी नियमित जामीन मागितला होता। सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार दीपेंद्र जोगी यांनी डॉक्टर नसीम बानो यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली। जोगी यांनी आरोप केला की बानो यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दुसऱ्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने पोस्ट प्रसारित केल्या आणि नया रावण नावाचा व्हिडिओ देखील शेअर केला। दरम्यान अर्जदाराच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की ती एक सुशिक्षित महिला आहे आणि तिचा धार्मिक भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि तिला जामीन मंजूर करावा। दुसरीकडे सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की अर्जदाराने जाणून बुजून व्हॉट्सअप मेसेज आणि व्हिडिओ पाठवून समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत। दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि केस डायरीचा आढावा घेतल्यानंतर जस्टिस सिंग यांनी वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन जामीन मंजूर करणे योग्य मानले। न्यायालयाने म्हटले की अशी सामग्री प्रसारित करण्याचे केवळ परिणाम एखाद्या व्यक्तीला अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवण्याचे समर्थन करू शकत नाही। न्यायालयाने डॉक्टर नसीम बानो यांना 50,000 रुपयांचा वैयक्तिक जात मुचलका आणि खटल्याच्या न्यायालयाच्या समाधानासाठी तितक्याच रकमेची एक हमी देऊन जामिनावर सोडण्याचे निर्देश दिले आणि खटल्याच्या प्रलंबित कालावधीत निश्चित केलेल्या सर्व तारखांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत। न्यायालयाने असेही आदेश दिले आहेत की अर्जदाराने ज्या गुन्ह्याचा आरोप केला किंवा ज्याचा संशय आहे त्या गुन्ह्यासारखा कोणताही गुन्हा करू नये आणि खटल्यातील तथ्यांशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला न्यायालय किंवा पोलिसांसमोर अशी तथ्ये उघड करण्यापासून रोखण्यासाठी किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतेही प्रलोभन, धमकी किंवा आश्वासन देऊ नये। तत्पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य रात्री उशिरा सिटी कोतवालीच्या बाहेर जमले आणि डॉक्टर बानोवर कठोर कारवाई करण्याची मागणी धरत आंदोलन करत होते। ABVP नेत्यांनी माध्यमांना सांगितले की डॉक्टर बानो यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती। डॉक्टर बानो यांच्या कुटुंबियांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की कोणीतरी हा व्हिडिओ तिच्या व्हॉट्सअप अकाउंटवर शेअर केला होता। तिने हा व्हिडिओ बनवला नव्हता, तिने तो चुकून शेअर केलेला आहे आणि तो धार्मिक वाद म्हणून जाणून बुजून वाढवला जात आहे। सुप्रीम कोर्टाच्या या टिप्पणीनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर याचे काय परिणाम होतील हे आता पाहणे महत्त्वाचे आहे।